माजी मंत्री नेत्यांचा खासदारांचा जाहीर ओबीसी मधल्या जे मेजर जाती आहेत, माळी झाली, वंजारी समाज झाला, इतर समाज, लाड समाज झाला, या जाती सर्वप्रथम यायला पाहिजेत. उपोषणाचा जरी 5वा दिवस असला तरी सरकारला आणि सरकारची जी काही उपसमिती आहे तिला ओबीसींच्या भावनांची कदर नाही हे तर यावरून दिसते. आणि आमची मागणी जी आहे या मागणीवरती आम्ही ठाम आहोत आणि जोपर्यंत सरकार ओबीसींना अस्वस्थ करत नाही तोपर्यंत हे प्राणांतिक उपोषण चालूच राहील. जर आपण पाहिलं असेल तर वेगवेगळ्या संघटना येऊन पाठिंबा देत आहेत. आज ओबीसीमधला जो मायक्रो ओबीसी आहे कुंभार समाज, या कुंभार समाजाची स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांचा या ठिकाणी या आमच्या म्हणजे ह्या ओबीसींच्या आमरण उपोषणाला यांनी पाठिंबा दिलेला आहे. त्यामध्ये व्यंकटेश गोत्राम असतील, श्रीराम तेलंग असतील आणि शिवानंद पासेवार असतील, हे संघटनेचे काही प्रमुख पदाधिकारी आहेत, यांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. आणि या उपोषण स्थळावरून ज्या आमच्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये प्रमुख मागणी अजून ही आहे की जी बीड आणि जालन्यामध्ये जाळपोळ झालेली आहे, पोलीस आयुक्त कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली जी SIT नेमली होती, सरकार एका महिन्यामध्ये तिचा अहवाल देणार होता. आज 1.5 वर्ष उलटलेलं आहे. त्या SIT चौकशीचा अहवाल सरकारने जाहीर करावा आणि काल म्हणजे 2 आणि 3 तारखेला काढलेले जे GR आहेत ते देखील रद्द करावे. तोपर्यंत ओबीसी या ठिकाणावरून हटणार नाही, भले आमचा जीव गेला तर हरकत नाही. ओबीसी समाज हे सगळं तुम्हाला सांगतो, काही ना काहीतरी त्याचं सरकारची म्हणजे हे दाखिल्याशिवाय समाज स्वतःचं काय वर्तुस्त हे नक्की दाखीन. कारण जरी सरकारला वाटत असेल किंवा समाज आमचा म्हणजे ओबीसी समाज शांत आहे, कुठं काय आक्रमक नाही, कुठं काही नाही, पण समाज आक्रमक होणार आहे, मनामध्ये आक्रमक आहे. ज्यावेळेस तुमच्या फसवणगिरी तुम्ही केलेली की ह्या वेळेस तुम्ही मोठी फसवणूक केली ओबीसी समाजाच्या ध्यानात आलेलं आहे. त्याच्यामुळं आता पुढे येणाऱ्या काळात तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे करणार नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.